नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्वप्न साकार अकॅडमी या यूट्यूबच्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण 2017 या वर्षी झालेल्या टॅट परीक्षेतील समानार्थी शब्द या घटकावर आधारित जेवढे काही प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2017 या वर्षीची टॅटची पहिली परीक्षा झाली होती. त्यामध्ये जवळपास 30 ते 32 प्रश्नपत्रिका घेण्यात आल्या होत्या आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये समानार्थी शब्द या घटकावर आधारित 2 प्रश्न विचारण्यात आले होते. म्हणजे समानार्थी शब्द हा घटक 2 मार्काला विचारण्यात येतोच. त्यासाठी हा घटक व्यवस्थितरित्या आणि चांगलं करणं गरजेचं आहे, कारण त्यावरून आपल्याला 2 मार्क्स मिळू शकतात. चला तर मग पाहूया प्रश्न काय होते ते. प्रश्न क्रमांक 1 आहे, अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? 4 पर्याय आहेत. अ खंडित, ब अपूर्ण, क सलग आणि ड पर्याय आहे अलग. अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक क सलग. सलग म्हणजेच काय? अखंड. बाकीचे जे 3 पर्याय आहेत ते एकमेकांस काय आहेत? कशा आहेत? समान आहेत. म्हणजे समानार्थी शब्दाचे ते 3 पर्याय आहेत. आता अखंड या शब्दाचे अजूनही काही समानार्थी शब्द आहेत, जसं की संपूर्ण आणि अखिल. ते पण लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न पाहू. आणि इथे एक गोष्ट अशी लक्षात घेण्यासारखी आहे की काही प्रश्नामध्ये विरुद्धार्थाची जोडीसुद्धा ही पर्यायामध्ये आपल्याला दिसून येते. जसं की इथे सलग आणि अलग ह्या दोघांची जोडी कशी आहे? विरुद्धार्थाची आहे. ते पण पाहत चला. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 2, कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ अशुभ, ब अमंगल, क हित आणि ड आहे अहित. इथे अशुभ, अमंगल आणि अहित ह्या 3 पर्यायाचा अर्थ काय होतो? समानच होतो. म्हणजे ते समानार्थाचे शब्द आहेत. आणि उरलेला पर्याय क्रमांक जो आहे हित. हित म्हणजेच काय? चांगलं, कल्याणकारी. त्यामुळे कल्याण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे हित, पर्याय क्रमांक क. आणि इथे विरुद्धार्थाची एक जोडी सुद्धा बनते, ती आहे हित आणि अहित या 2 शब्दांमध्ये. पुढचा प्रश्न क्रमांक 3, अनिष्ट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अशुभ, शुभ, कल्याणकारी आणि चांगला. शुभ, कल्याणकारी आणि चांगला म्हणजेच काय झाले? हे समानार्थाचे शब्द झाले. बाकीचे जो पर्याय आहे अ अशुभ. अशुभ म्हणजे काय? वाईट, चांगलं नसणे म्हणजेच काय? अनिष्ट. या शब्दाचा काय झाला? तो समानार्थी शब्द झाला. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. इथे पण एक विरुद्धार्थी शब्दाची जोडी बनते पहा, पर्याय क्रमांक अ आणि ब मध्ये, शुभ आणि अशुभ. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 4, गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ गरमी, ब उष्मा, क थंडी आणि ड पर्याय आहे उकाडा. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क थंडी. गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द असेल थंडी. बाकीचे गरमी, उष्मा आणि उकाडा हे काय झाले? एकमेकांचे समानार्थी शब्द झाले. इथे थंडी आणि गरमी हे 2 शब्द कसे आहेत? एकमेकांस विरुद्धार्थाचे आहेत. पुढचा प्रश्न पहा. वैपुल्य. प्रश्न क्रमांक 5, वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ टंचाई, ब कमतरता, क चंचन आणि ड पर्याय आहे समृद्धी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समृद्धी. समृद्धी हा काय झाला? वैपुल्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. बाकीचे जे 3 पर्याय आहेत हे कमी दर्शवतात. म्हणजे टंचाई असणे, कमतरता असणे आणि चंचन असणे हे काय झाले? एकमेकांचे 3 समानार्थी शब्द झाले. प्रश्न क्रमांक 6, हिरमोड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ हुरूप, ब निराशा, क उमेद आणि ड उत्साह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निराशा. हिरमोड म्हणजे काय? अपेक्षाभंग होणे, निराश होणे. त्यामुळे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.
बाकीचे हुरूप उमेद आणि उत्साह हे काय झाले, एकमेकांचे 3 समानार्थाचे शब्द झाले. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. सूर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत सूर, देव, स्वर आणि दानव. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर. सूर या शब्दाचे काही अजूनही समानार्थी शब्द आहेत, जसं की ईश्वर, अमर, आणि निर्मिक. हे पण लक्षात असू द्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 8. हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ वर्ष, ब कर्ष, क दुःख आणि ड आहे आनंद. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आनंद. हर्ष म्हणजेच काय? आनंद. हर्ष या शब्दाचे काही समानार्थी शब्द लक्षात असू द्या. मोद, आनंद तर आहेच, उत्तरच आहे आपलं, आणि संतोष, अजून तोष, इथे अजून प्रमोद, उल्हास इत्यादी. एक इथं विरुद्धार्थाची जोडी बनते पहा. पर्याय क्रमांक क आणि ड मध्ये दुःख आणि आनंद. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 9. पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ भार्या, ब बायको, क कांता आणि ड पर्याय आहे वरील सर्व. म्हणजे काय? अ ब क हे तिन्ही पर्याय कसे आहेत? बरोबर आहेत. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. म्हणजे पत्नी या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? भार्या हे पण आहे, बायको हे पण आहे, आणि क पर्याय कांता हा सुद्धा काय झाला? समानार्थी शब्द झाला. म्हणून उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. अजूनही काही समानार्थाचे शब्द आहेत पत्नी या शब्दासाठी, जसं की दारा, जाया इत्यादी. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 10. नमस्कार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ प्रणिपात, ब जय हो, क राम राम आणि पर्याय क्रमांक ड आहे वरील सर्व. उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक अ प्रणिपात. प्रणिपात म्हणजेच काय? नमस्कार करणे. नमस्कार या शब्दाचे काही समानार्थी शब्द लक्षात असू द्या. वंदन, अभिवादन, नमन आणि प्रणिपात. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 11. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ यामिनी, ब दामिनी, क कामिनी आणि ड स्वामिनी. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ यामिनी. यामिनी म्हणजेच काय? रात्र. रात्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत निशा, रजनी इत्यादी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. रस्ता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे अ चौक, ब वाट, क आडवाट आणि ड आहे वळण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाट. रस्ता म्हणजेच काय? वाट. समानार्थी शब्द काय आहे रस्ता याचा? वाट आहे. रस्ता या शब्दाचे अजूनही काही समानार्थी शब्द आहेत, जसं की पथ, पंथ आणि मार्ग. हे फक्त लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सिंधू, ब सरोवर, क तलाव आणि ड आहे
झील. ते बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ सिंधू. सिंधू हा काय झाला, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द झाला. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 14. हत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ गज, ब कुंजर, क नाग आणि ड वरील सर्व. बरोबर उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ड वरील सर्व. म्हणजे गज म्हणजे काय, हत्ती. कुंजर म्हणजे हत्ती आणि नाग म्हणजे काय झाल्या, हत्ती. त्यामुळे बरोबर उत्तर आले पर्याय क्रमांक ड वरील सर्व. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 15. क्रश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ काळा, ब शेतकरी, क गवत आणि ड सडसडीत. तर बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 ड सडसडीत. सडसडीत म्हणजे काय झाला, तो क्रश या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. डोळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ नयन, ब नमन, क नंदन आणि ड पर्याय आहे वदन. बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 नयन. नयन म्हणजेच काय, डोळा. डोळा या शब्दाचे काही समानार्थी शब्द आहेत, जसं की लोचन, चक्षु आणि नेत्र. ठीक आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ मित्र, ब शत्रू, क उजेड आणि ड यापैकी नाही. बरोबर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 मित्र. मित्र म्हणजेच काय, सूर्य. सूर्याला समानार्थी शब्द काय आहे? मित्र. बरोबर उत्तर आले पर्याय क्रमांक अ मित्र. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18. बंधू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ बंधन, क बांध, क बंधक आणि ड आहे भ्राता. बरोबर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक ड भ्राता. म्हणजेच बंधू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भ्राता. पुढचा प्रश्न आहे पहा. कनक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सोने, ब धोतरा, क अ व ब दोन्ही बरोबर आणि पर्याय 4 ड आहे यापैकी नाही. तर सोन्यालाच कनक या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? सोने सुद्धा आहे आणि धोतरा, धोतराला सुद्धा आपण काय म्हणतो? सोने म्हणतो. त्यामुळे पर्याय दोन्ही पर्याय अ व ब बरोबर आहेत. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक क अ व ब दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 20. प या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ पाणी, ब दूध, क पाय आणि ड पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर. पहा, प या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? दूध आहे, पाणी आहे, क्षीर सुद्धा समानार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्यायामध्ये पाणी आणि दूध हे दोन्ही पर्याय दिलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणून उत्तर येईल पर्याय क्रमांक ड. ए व बी दोन्ही बरोबर. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 21. एदी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ कष्टाळू, ब परिश्रमी, क सुस्त आणि ड आहे कामसू. एदी म्हणजे काय? मंद, आळशी. आता मंद आणि आळशी म्हणल्यावर कष्टाळू हा पर्याय काय होईल? हा तर बरोबर उत्तर नसेलच. परिश्रमी सुद्धा नसेल, कामसू हे सुद्धा नसेल. म्हणजे उरलं काय? फक्त सुस्त. म्हणजे सुस्त काय झाला? एदी या शब्दाचा समानार्थी शब्द झाला. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सुस्त. प्रश्न क्रमांक 22. बेगडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ खरा, ब दिखाऊ, क अस्सल आणि ड आहे पाण्यातील मासा. बेगडी या शब्दाचा अर्थ काय होतो? बेगडी म्हणजे काय? दिखाऊपणा करणे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर येईल पर्याय क्रमांक ब दिखाऊ. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 23.
घाटा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ लाभ, ब तोटा, क नफा आणि ड फायदा. लाभ, नफा आणि फायदा हे तर लाभ मिळवून देतात, म्हणजे त्यातून फायदाच होतो आपला. परंतु तोटा एक शब्द असा आहे ज्यातून आपले नुकसान होते, म्हणजेच घाटा होतो. म्हणून घाटा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ब तोटा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24. दमट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ दमदाटी, ब कोरड, क ओलसर आणि ड शुष्क. तर दमट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक ओलसर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25. चावट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सभ्य, ब भला, क चवदार आणि पर्याय क्रमांक ड आहे वात्रट. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वात्रट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26. दाट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ पातळ, ब ढिले, क तंग आणि ड आहे सैल. दाट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक तंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. स्वास्थ्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ आजार, ब दगदग, क त्रास आणि ड आहे आरोग्य. स्वास्थ्य याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड आरोग्य. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. किफायत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ नफा, ब तोटा, क बूड आणि पर्याय क्रमांक ड आहे नुकसान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ नफा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29. कुचाळी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ वखाणणी, ब स्तुती, क कुचेष्टा आणि ड आहे प्रशंसा. उत्तर आहे पर्याय क्रमांक क कुचेष्टा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30. हटवादी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सुज्ञ, ब हेकेखोर, क विचारी आणि ड समंजस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हेकेखोर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 31. हरकत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ मोकळीक, ब अडथळा, क मान्यता आणि पर्याय क्रमांक ड आहे अविरोध. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अडथळा. हरकत या शब्दाचे समानार्थी शब्द आहे अडथळा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32. कुटील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सरळ, ब भला, क निर्देशी आणि ड पर्याय आहे मत्सरी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ड मत्सरी. प्रश्न क्रमांक 33. कृत्रिम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ नैसर्गिक, ब बनावट, क अस्सल आणि ड पर्याय आहे खरे. म्हणजे कृत्रिम म्हणजे काय? बनवलेलं, जे निसर्गात तयार झालेले नाही, जे मानवाने बनवलेले असतं ते, म्हणजेच उत्तर येईल पर्याय क्रमांक ब बनावट. प्रश्न क्रमांक 34. हलगर्जीपणा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ आस्था, ब हयगय, क कळकळ आणि ड पर्याय आहे परवा. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब हयगय. प्रश्न क्रमांक 35. हेकेखोर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ समंजस, ब सुज्ञ, क एककली आणि ड समजूतदार. उत्तर आहे पर्याय क्रमांक क एककली. हेकेखोर या शब्दाचे अजूनही काही समानार्थी शब्द आहेत, जसं की हट्टी, आडेलतट्टू, आग्रही,
इत्यादी. पुढचा प्रश्न क्रमांक 36. क्रश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ काटकुळा, ब स्थूल, क सशक्त आणि ड आहे कृमी. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ काटकुळा. आता क्रश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पहा. काटकुळा तर आपले उत्तरच आहे. दुसरा आहे बारीक, सडपातळ, आणि हडकुळा. पुढचा प्रश्न क्रमांक 37. कोडगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहे अ लाजरा, ब संकोची, क आज्ञाकारी आणि ड आहे निर्लज्ज. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड निर्लज्ज. कोडगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निर्लज्ज. तसेच अजूनही काही आहेत समानार्थी शब्द पहा. नीलाजरा, बेशरम, इत्यादी. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 38. हेवा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ कौतुक, ब प्रशंसा, क असूया आणि पर्याय क्रमांक ड आहे हेका. उत्तर आहे पर्याय क्रमांक क असूया. पुढचा प्रश्न क्रमांक 39. कोता या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ मोठा, ब खोटा, क आखूड आणि ड आहे प्रशस्त. उत्तर आहे पर्याय क्रमांक क आखूड. प्रश्न क्रमांक 40. वैराग्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ आसक्ती, ब अनासक्ती, क भोग आणि ड आहे विलास. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अनासक्ती. वैराग्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अनासक्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 41. लोचट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ लाजरा, ब बुजरा, क निस्पृह आणि ड आहे निर्लज्ज. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्लज्ज. म्हणजेच लोचट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निर्लज्ज. पुढचा प्रश्न क्रमांक 42. कळकळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ निरुत्साह, ब बेपर्वाई, क काळजी, ड अनास्था. आपल्याला कळकळ केव्हा वाटते? जेव्हा एखाद्याची काळजी वाटते तेव्हा आपल्याला कळकळ वाटते. म्हणजे निरुत्साह, बेपर्वाई आणि अनास्था हे काळजी करताना वापरणारे शब्द नाही. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक काळजी. प्रश्न क्रमांक 43. कामचुकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ मेहनती, ब काम करणारा, क अंगचोर आणि ड आहे कष्टाळू. कामचुकार म्हणजे काम चुकवणारा. म्हणजेच उत्तर आहे पर्याय क्रमांक क अंगचोर. पुढचा प्रश्न क्रमांक 44. लक्षणीय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ अलक्षणीय, ब दर्शनीय, क कुरूप आणि ड साधारण. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब दर्शनीय. पुढचा लयलूट या शब्दाचे समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ चंचन, ब रेलचेल, क लुटलेले आणि ड आहे कमतरता. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब रेलचेल. लयलूट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रेलचेल. पुढचा प्रश्न क्रमांक 46. कारस्थानी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ मसलत्या, ब निष्कपटी, क भाबडा आणि ड कामगार. उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मसलत्या. पुढचा प्रश्न क्रमांक 47. उदात्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ अनुदात, ब हलके, क उदार आणि ड आहे अनुदार.
उत्तर आहे पर्याय क्रमांक क उदार. म्हणजे उदात या शब्दाचा समानार्थी शब्द आहे उदार. प्रश्न क्रमांक 48. भागुबाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ पराक्रम, ब पळपुटा, क धाडसी आणि ड आहे शूरवीर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पळपुटा म्हणजे भित्रा. पुढचा प्रश्न क्रमांक 49. भर्त्सना या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ स्तुती, ब तिरस्कार, क तारीफ आणि ड वस्तनाभ. उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तिरस्कार. प्रश्न क्रमांक 50. उत्तम या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ विनयी, ब जाणून बुजून, क मर्यादशील आणि ड आहे मुजोर. उत्तर आहे पर्याय क्रमांक ड मुजोर. उत्तम या शब्दाचा समानार्थी शब्द आहे मुजोर. पुढचा प्रश्न. उन्मत्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ गर्विष्ठ, ब मवाळ, क विनम्र आणि ड पर्याय आहे विनयशील. पहा, उन्नत म्हणजे काय? कठोर, कडक, किंवा करडा. कठोर म्हणल्यावर विनम्र तर हा पर्याय बरोबर असू शकत नाही. विनयशील पण येणार नाही. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक अ गर्विष्ठ. उन्मत्त या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? गर्विष्ठ. प्रश्न क्रमांक 52. बोजड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ आटोपशीर, ब अवजड, क सुटसुटीत आणि ड आहे बेतशीर. उत्तर येईल पर्याय क्रमांक ब अवजड. बेजड या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवजड. पुढचा प्रश्न क्रमांक 53. बेडोल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? बेडोल म्हणजे काय? ज्याला आकार नाही असा, ओबडधोबड. याचे पर्याय आहेत अ सुंदर, ब डौलदार, क डोलणारा आणि ड कुरूप. आपण पाहिले की बेडोल म्हणजे काय? ज्याला आकार नाही, ओबडधोबड असा. म्हणजे सुंदर तर हे तर नसणारच. उत्तर येईल पर्याय क्रमांक ड कुरूप. पुढचा प्रश्न क्रमांक 54. उपसंहार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ प्रस्तावना, ब सुरुवात, क शेवट आणि ड पर्याय आहे संहार करणे. उत्तर येईल पर्याय क्रमांक क शेवट. उपसंहार म्हणजे काय? शेवट. प्रश्न क्रमांक 55. उपेक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय अ कळवळ, ब आस्था, क आशा करणे आणि ड आहे अवेर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक ड अवेर. उपेक्षा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अवेर. पुढचा प्रश्न आणि हा शेवटचा प्रश्न आहे. बेढब या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत अ सुस्वरूप, ब बेडोल, क सुरेख आणि ड आहे नाजूक. बेढब म्हणजे काय? ओबडधोबड. बेढब याचा समानार्थी शब्दाचा प्रश्न अगोदरही विचारण्यात आला होता. हा बेडोल बद्दल विचारण्यात आलेलं होतं. तर बेढब याचा समानार्थी शब्द आहे बेडोल म्हणजे आकार नसलेला, ओबडधोबड. अशा प्रकारे आपण टॅट परीक्षेमधील समानार्थी शब्द या घटकावर आधारित जेवढे काही प्रश्न आले होते ते सर्व प्रश्न इथे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी काही प्रश्न राहिले असतील तर ते तुम्ही कमेंट्समधून नक्की कळवा. आणि ह्या सर्व प्रश्नांची PDF मी आमच्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे, ते तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि इथून पुढे अशाच प्रकारे प्रत्येक प्रश्नांवरती एकत्रितरित्या असा व्हिडिओ बनवण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे
व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळत राहील। आणि ह्या सर्व प्रश्नांची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तुम्हाला। टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि ह्याची लिंक आहे ही। इथे तुम्हाला सर्व व्हिडिओची PDF, प्रश्नांची PDF भेटून जाईल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।